बातमी पावसासंदर्भात आहे। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालयाचे निर्देश आहेत। पुढील 3 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर तिथं रायगड, रत्नागिरी, तळ कोकण, सिंधुदुर्ग आणि ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुंबईत काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी, आज सकाळीच हवामान खात्याकडून 3 ते 4 तासांचा अलर्ट दिला होता मुंबईला। त्यानुसार सध्याचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे। सध्या मी कांदिवली परिसरामध्ये आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अगदी मागील अर्धा ते पाऊण तासापासून मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण पावसामुळे या संपूर्ण हायवेवरती, या संपूर्ण द्रुतगती मार्गावरती आपल्याला ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळत आहे आणि अनेक समस्यांना नागरिकांना, त्या वाहन चालकांना तोंड द्यावं लागत आहे। आणि एकंदर आज मुसळधार पाऊस इथं आज कोसळणार असल्याचं, पडणार असल्याचं शक्यता वर्तवली होती, अंदाज वर्तवला होता। त्यानुसार आज पाऊस पडत आहे। एकंदर आज मुंबईला, मुंबईसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे आज मुंबईत दिवसभर पाऊस असणार आहे आणि एकंदर आज पावसाच्या अनुषंगाने कुठेतरी मुंबईकर देखील संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला काहीसे ट्रॅफिकमध्ये अडकलेले, फसलेले पाहायला मिळत आहेत। लागवी, अगदी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।